तर नमस्कार मंडळी, पहिला व्लॉग तुम्ही बघितलाच असेल आणि आजच्या ह्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आहे ना आम्ही पुन्हा नाशिकला चाललो होतो। नाशिकला म्हणजे नाशिकवरून आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं होतं। आज निवृत्तीनाथ दादांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतं। मागच्या व्हिडिओमध्ये जे 2 व्हीलर चालवत होते आज ते डायरेक्ट 4 व्हीलरचे ड्रायव्हर होते, म्हणजे आमचे राहुल सर। ते आज गाडी चालवले होते आणि त्यांच्या शेजारी श्याम महाराज। म्हणलं चला, पण आधी ना चांदोडमध्ये आलो नाही। आमचं चांदोड ना एकदम खतरनाक दिसतं पावसाच्या वातावरणामध्ये, हे तुम्ही बघून घ्या। चांदवडचा एकदम खतरनाक नजारा। आणि त्यानंतर आहे ना श्याम महाराजचे कार्ड घ्यायचे होते। म्हणलं चला कार्ड घेऊन येऊ। मग म्हणलं थांबा, कार्ड घेताना आपण व्हिडिओच काढू। व्हिडिओमध्ये ओपनिंग करताना लगेच दुकानात कार्डची ओपनिंग लगेच बघितलं तर एकदम खतरनाक असे कार्ड झाले होते। मग काय नाही, कार्ड बघितले आणि कार्डच्या विशिष्ट म्हणजे ना कार्डच्या मागून निवृत्तीनाथ दादांची आरती म्हटलं। मग तर एकदम खतरनाक कार्यक्रम झाला। चला मग आपल्याला चांदोडवरून निघलो हायवेनं डायरेक्टली ना पहिल्यांदा नाशिकला जायचं होतं। त्या दिवशी ना आपण काहीतरी काम केलेलं होतं। कॅमेरा नीट करायला टाकला होता। मग तो कॅमेरा घ्यायचा होता आधी आणि तसंच वारीचे शूट करायला जायचं होतं। मग काय नाही, गाडीत बसून याला बोर व्हायला लागलं। मग काय नाही, ते चालू आहे बघा पुढं बोटं दाबायचं काम। मग काय नाही, यूट्यूब लावलं तर काय बघायचं तर आपले यूट्यूब चॅनलची कमीच नाही। वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आमचे 2 चॅनल आहे। एकाचं नाव मराठी वक्ता यूट्यूब चॅनल आहे, तर दुसऱ्याचं छंद पंढरीचा। तुम्ही दोन्ही बघितले नसेल तर दोन्ही बघा। अतिशय सुंदर असे वारकरी संप्रदायातले कीर्तन प्रवचन भजनाचे व्हिडिओ असतात। आणि त्यावरती ना आपण निवृत्तीनाथ दादांच्या सोहळ्याचा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे ना संपूर्ण टाकलाय आपल्या मराठी वक्ता चॅनलवर, तो पण जाऊन बघा। आणि त्या दिवसाची लालपरीची आठवण आली ही लालपरी बघून। अरे बापरे, ती तरी बंद पडली होती, ही तर बंद पडेल ओढून चालवली होती। सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात जशी 7.5 असती ना, तसं या लालपरीच्या आयुष्यात 7.5 काय करणार राव। एकदम बिचारीचं आयुष्य आहे ना एकदम खतरनाक आहे। कोणत्या रस्त्यावर जा 1 ना 2 बंद पडेलच राहते। मात्र आहे ना एकदम सर्वांची आवडती म्हणजे लालपरीच असते। आणि आता आहे ना आपण आलो होतो टोल नाक्यावरती। एवढे टोल नाक्यावरती ना एक वेगळाच विषय झाला आहे। म्हटलं जाऊ द्या, आता तो तुम्हाला कळाला तर कळल, काय नाही। एक कॉल आणि टोलचं फाटक वर झालं ना, टोलचं फाटक वर। त्या बदल्यात श्याम महाराजांनी त्यांना टाटा केला आणि म्हणलं चला जाऊ द्या आता। आणि इथंही ना या दोघांना विमान दिसलं, तेव्हा दाखवू राहिले बघा। तुम्हाला दिसलं का? दिसणारच, कारण की ओझरचं विमानतळ आहे तिथं, त्यामुळे ते लावले। आणि ते दोघं म्हणे आम्हाला आहे ना विमानात जायचं आहे, तू जाय गाडीत। म्हटलं अहो ते नकली आहे, नकली नाही, जाऊ द्या। मग हा माल आहे ना एकदम असली। म्हणलं बरं चला जाऊ द्या। मग काय नाही, गाडी थांबून ना आम्ही थोडंसं आहे ना नाश्ता बनण्यासाठी ना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घेतल्या होत्या। आणि काय नाही, गाडी यासाठी थांबवली होती तर राकेश दादाला गाडीत बसून घ्यायचं होतं। राकेश दादा बसले। म्हटलं चला आता राकेश दादा सोबत आहे, काही टेन्शनच नाही। बघताय ना आम्ही नाशिकमध्ये येऊन पोचलो। हे आमचं नाशिक एकदम खतरनाक आणि एकदम भारी। नाशिकचे शेवटी आम्ही आशिकच। तुम्ही हा ब्लॉग कोणत्या गावावरून बघताय, तुमच्या गावाचं नाव नक्की कमेंट करा आणि तुमचा जिल्हा पण कमेंट करा। बघूया कोण कुठून आपला ब्लॉग बघताय। आणि काय नाही, मग आता नाशिकमध्ये उतरलो होतो। पाठीवरती जी बॅग आहे ना ती आपल्या कॅमेऱ्याची। मागच्या ब्लॉगमध्ये जी गल्ली होती ना ती गल्ली तुम्हाला आज पुन्हा दाखवायची होती। राहुल सर पुढं नाही झाली त्या बोडीत एंट्री। काय नाही, इथं आपला कॅमेरा नीट करायला टाकलेला होता। काय नाही, भाऊ आले, भाऊची एंट्री खतरनाक झाली। भाऊन दिलं हेच म्हणे बिल वगैरे करा। म्हणलं थांबा चेक करून बघतो। कॅमेरा एकदम खतरनाक तयार झाला होता। म्हटलं चला आता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरमध्ये भेटू। आजपर्यंत नाही लागला आम्हाला, कधी आलो। अरे मी कायम येत राहतो, मला कधीच लागलं नाही। हा पण कायम येत राहतो, आजपर्यंत नाही व्हायचं। पहिल्यापासून चालू आहे। कधीच नाही लागलं, आठवलं कधी। काय मॅटर आहे तुम्हाला कळालंच असेल। काय नाही, नगर परिषद तर्फे ना एंट्री फी घेण्यात आली। म्हणलं जाऊ दे, आतापर्यंत लागत नव्हती, मात्र वारीमुळे त्यांनी काही सुविधा केली असेल, घेतली असेल। मग काय नाही, एंट्री फी दिली आणि इथे एकदम खतरनाक गर्दी, वारकऱ्यांची एकदम गर्दी होत होती। आणि तिकडं प्रस्थान जवळ होतं चालू होतं। आम्हाला यायला थोडा टाईम झालाच होता। म्हटलं चला स्वागत केलं त्यांना। म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून देऊ, अशा प्रकारे स्वागत। आणि काय नाही, राजसाहेब ठाकरे येले होते म्हणून त्यांचे भरपूर बॅनर आज लागलेले होते। वारकऱ्यांची गंमत जम्मत बघत आम्ही डायरेक्टली आलो दादांच्या मंदिरासमोर। दादा कोण? विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांच्या मंदिरासमोर। भरपूर लोकांना माहीत नाही, मात्र ज्यांना माहीत नाही त्यांचा जन्म लिहून काही उपयोगच नाही। दादांचं हे मंदिर। आणि हे बघा, पाऊस झाला होता त्याच्यामुळे खाली भरपूर चिखल होता, मात्र इथं वारकऱ्यांची गर्दी होती आणि प्रस्थान होऊन गेलेलं होतं। इथं थोडी विचारपूस केली, थोडंसं म्हणलं चला मुखदर्शन घेतलं आणि डायरेक्ट एकदा तुम्हाला आहे ना मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवून देतो।
त्र्यंबक नगरीतला ऐश्वर्य संपन्न परिसर बघून ना मन असं फुलून येतं. आणि याच्यानंतर त्र्यंबकमध्ये भरपूर काही ठिकाण आहे, त्यातलं हे एक ठिकाण तीर्थक्षेत्र कुशावर्त. इथं आलो, म्हणलं चला हातपाय आणि दर्शन घेऊन टाकावं. पावसाची भुरभुर चालू होती तरी वारकऱ्यांची गर्दीची कमीच नाही. वारकरी प्रत्येक जण आल्यानंतर इथं हातपाय धुवून दर्शन घेत होतं आणि प्रदक्षिणा करत होतं. आम्ही पण ते करून घेतलं. मात्र तुम्हाला हे दाखवणं गरजेचं आहे. ते दाखवल्यानंतर नाही हे बघा इथं आहे ना म्हणे आमचे फोटो काढ. म्हटलं बरं चला राहू मी म्हटलं. फोटो काढले आणि त्याच्यानंतर इकडं दादांचा पालखी सोहळा जवळच होता. काय नाही हे बघा रथाचं दर्शन झालं. म्हटलं चला आता जवळ जाऊन ना दर्शन घेऊन टाकूया एकदा. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू अशा आमच्या निवृत्तीनाथ दादांच्या ह्या पालखी सोहळ्यासाठी असंख्य असं भाविकांचा इथे जनसमुदाय जमला होता. हे बघू शकता तुम्ही, गर्दी एकदम खतरनाक गर्दी होती. या गर्दीत पुढे जाऊन दर्शन घेणं ना एकदम कठीण होतं. मात्र आपल्याला दर्शन घ्यायचंच होतं. त्याकरता ना थोड्या वेळाकरता म्हणलं ब्लॉगला आहे ना साईडला ठेवून इथं गोदावरी मंदिराजवळून आम्ही पुढे गेलो आणि आता दर्शन घेऊन येतो. दर्शन घेतल्यानंतर आहे ना मग म्हटलं चला आता जरा आपला चेहरा दाखवू. आणि पाऊस चालू होता, खाली चिखल होता. आम्ही चौघं पण निघालो होतो. म्हटलं चला आता दादांच्या सोहळ्यात पुढे चालायचं. वरती कॅमेरा जरा काय करावं काही कळत नव्हतं, कारण खाली ना पाणी साचलेलं होतं. तर चला कपडे भरले. आम्ही ना आता त्र्यंबक राजाच्या मंदिरात चाललो होतो, कारण की तिथं पालखी सोहळा येणार होतो. चालता चालता खाली बघावं को वर चालावं असं झालं आणि खाली पाणी होतं. आणि मागचे म्हणत्या अरे तू ब्लॉगर आहे म्हणे, तू पाण्यातून चाल खड्ड्यातून चाल, मात्र तू आहे ना अजिबात कॅमेरा हलवायला नाही पाहिजे. म्हटलं मी काय एवढा मोठा ब्लॉगर नाही, कारण की लोक आहे ना सबस्क्रायबर्स करते नाही. काय तुम्ही केलं नसेल सबस्क्राईब करा आणि निवृत्तीनाथ दादांच्या बैलजोडीचं दर्शन घेऊन टाका. हे बघा बैलजोडी पुढं चाललेली होती. म्हणलं चला एकदम खतरनाक जोडी होती. त्या मागच एकदम नाशिक जिल्ह्यातील सर्व गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य सर्वजण भजनाचा आनंद घेत येत होती. यामध्ये बडे बडे नाम आहे, बडे बडे लोक हे तुम्ही ओळखू शकतात. यात भरपूर काय नाव आहे. तुमच्या ओळखीचं कोण कोण महाराज आहे त्यांचं नाव नक्की कमेंटमध्ये सांगा. मात्र तेव्हा माझे जेवढे काही ओळखीचे होते ना मला हात करत होते. मला नव्हते करत वाटतं, ते मलाच करत होते का काय माहीत नाही. कोणाला हात करताय म्हणलं जाऊ दे चला. त्यांच्या भजनाचा आनंद घेत घेत चाललो होतो. ऑडिओ बंद करून ठेवला आहे त्यांचा, कारण की तुम्हाला माझा ऑडिओ लय आवडतो म्हणे. म्हटलं चला जाऊ दे माझाच ऑडिओ ऐका. सकळही तीर्थे निवृत्तीची अपायी, तेथे बुडी देई माझ्या मना. या युक्तीप्रमाणे प्रत्येकाचं मन हरिभजनात तल्लीन झालं आणि हा असा सोहळा चाललाय. स्वर्गाहुनी सुंदर हा असा काही सोहळा. आणि इथं महाराष्ट्रातली एकाचडे एक रत्न, नाशिक जिल्ह्यातली वैभव आणि गुणीजन महाराज मंडळी सर्वजण उपस्थित होती. सर्वांच्या उपस्थितीत अतिशय आनंद होत होता. दादांच्या पालखी प्रस्थानाचा हा व्हिडिओ तुम्ही ह्या चॅनलवर बघतच आहात. मात्र दुसऱ्या दिवसाचा संपूर्ण प्रवास, वारकऱ्यांसोबत गप्पा या सर्व काही मराठी वक्ता यूट्यूब चॅनलवर आहे. तिथं जाऊन तुम्ही दुसऱ्या दिवसाची सेवासुद्धा बघा. मात्र त्या व्हिडिओची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, तिथेही तुम्ही जाऊन बघा.
व्हिडिओ बघून तुमचं मन एकदम भरून आलं असेल आणि आतापर्यंत म्युझिकचा आनंद घेताना माझा आवाज कानावर पडल्यावर तुमचं कान एकदम कसं तरी वाटलं असेल. म्हटलं जाऊ दे. इथे ना पालकमंत्री दादा भुसे साहेब आले होते. म्हणलं चला त्यांच्याबरोबर सेल्फी काढावं. मात्र ते ना लय साईटला होते. म्हणलं जाऊ द्या आपल्याला काही सेल्फी काढायची गरज नाही. मात्र तुम्हाला दाखवाय करता मी जवळ गेलो होतो. म्हणलं चला व्हिडिओ काढला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तामाई एकनाथ नामदेव तुकारामच्या गजरात वारकरी निघाले पंढरीला. हो, वारीचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.